नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो, मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. करिअर ऑप्शन्स आफ्टर 12th सायन्स भाग 5 मध्ये आज आपण BNYS या नवीन कोर्सबाबत चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कोर्सचे प्रवेश नीट 2025 रँक आणि स्कोअरच्या आधारेच होणार आहेत. BNYS बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स महाराष्ट्र शासनातर्फे राज्यामध्ये प्रथमच BNYS हा अभ्यासक्रम मागील वर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-2025 करता मंजूर करण्यात आला. BNYS कोर्स मीन्स द बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस courses conducted in the state as per approval of the state government of Maharashtra and affiliated to MUHS नाशिक. मागील वर्षी उशिरा मान्यता आली, त्यामुळं नीट 2024च्या रँकनुसार प्रवेश प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजे खूपच उशिरा सुरू करण्यात आली होती. BNYS योग व निसर्गोपचार या पदवी अभ्यासक्रमास व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. सदरचा कोर्स MUHS म्हणजेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे आधिपत्याखाली म्हणजेच त्यांच्याशी संलग्न आहे. BNYS म्हणजे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस हा 5.5 वर्षाचा पदवी कार्यक्रम आहे, जो नैसर्गिक उपचार आणि योग यावर भर देतो. एकूण कोर्सचा कालावधी 5.5 वर्ष. या अभ्यासक्रमात 4.5 वर्षाचा शैक्षणिक अभ्यासक्रम आणि 1 वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते, जिथे विद्यार्थ्यांना निसर्गोपचार आणि योगिक विज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळते. महाराष्ट्र राज्यात प्रथमच 3 कॉलेजला मान्यता, त्यापैकी एक शासकीय महाविद्यालय आहे आणि 2 खाजगी महाविद्यालय आहेत. पहिलं कॉलेज आहे गव्हर्मेंट योगा अँड नॅचरोपॅथी कॉलेज, उत्तूर, तालुका आजरा, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर, आणि या कॉलेजचा कोड आहे 9801. याच्यामध्ये इनटेक कपॅसिटी आहे 60 आणि हे गव्हर्मेंट कॉलेज आहे. त्यानंतर महालक्ष्मी कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर, ॲटपोस्ट रायगाव, तालुका जावळी, डिस्ट्रिक्ट सातारा, कॉलेज कोड आहे 9851 आणि इथं इनटेक आहे 60. त्याचबरोबर शिक्षण महर्षी अंकुशराव कदम योगा अँड नॅचरोपॅथी कॉलेज, संभाजीनगर, कॉलेज कोड आहे 9852 आणि कपॅसिटी आहे 60. जागा वाटप अतिशय महत्त्वाचं आहे. शासकीय महाविद्यालयात 100% जे सीट्स आहेत तो स्टेट कोटा म्हणून वाटप केलं जातं. शासकीय नियमानुसार राज्याचं रिझर्वेशन लागू असेल. यामध्ये डिफेन्स, MKB, PH, ऑर्फन कोटासुद्धा आहे. खाजगी महाविद्यालयातलं जागा वाटप स्टेट कोटा 85% आणि IQ म्हणजेच इन्स्टिट्यूशनल कोटा इन्क्लुडिंग NRI कोटा हा 15%चा कोटा आहे. आणि राज्याच्या नियमानुसार इथं आरक्षण आणि फी सवलती आहेत. हा कोर्स प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक आहे, त्यामुळं राज्यातील इतर BAMS, BHMS, MBBS प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या फी सवलती मिळतात त्या सर्व फी सवलती याही ठिकाणी लागू आहेत. मग काय आहे शैक्षणिक पात्रता? तर HSC ऑर इक्विव्हॅलंट म्हणजेच 12वी अथवा समतुल्य परीक्षेमध्ये फक्त पासिंग ग्रेड अपेक्षित आहे. आपल्याला इथं सब्जेक्ट पाहिजेत इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. एकंदरीत काय तर आपण पाहतो MBBS, BDS, BMS, BHMS या ठिकाणी जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर 12वीमध्ये PCBमध्ये 50% अथवा राखीव गटासाठी 40% अशी अट असते. या ठिकाणी मात्र अशी कोणतीही अट नाही. नीटमध्ये किती स्कोअर पाहिजे तर नीट परीक्षा देणं बंधनकारक आहे.
मार्कांची म्हणजेच पर्सेंटाईलची कोणतीही अट नाही. जसं आपण पाहतो MBBS, BDS, BAMS, BHMS या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये 50 अथवा 40 पर्सेंटाईल अशी अट आहे. एकंदरीत नीट परीक्षेच्या मेरिटनुसार प्रवेश होणार आहेत. मार्कांची अट नाही, 12वीमध्ये मार्कांची अट नाही. शैक्षणिक शुल्क किती असेल? जे शासकीय महाविद्यालय आहे त्याची मागील वर्षीप्रमाणे ॲन्युअल ट्युशन फी फक्त 15,000 रुपये आहे आणि डेव्हलपमेंट फी 3,000 रुपये आहे. आणि जे 2 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांची फी अर्थातच शिक्षण शुल्क समिती म्हणजेच फी रेग्युलेटिंग अथॉरिटी ठरवते आणि सद्यस्थितीत अजूनही त्याची फी वेबसाईटवर दिसत नाही. या बाबतीत आपण FRAच्या साईटवरून माहिती योग्य वेळी घेण्यात यावी. BNYS कोर्सची प्रवेश प्रक्रिया CET सेल तर्फेच राबवण्यात येते. म्हणजे आपला नीट 2025चा निकाल लागेल त्यानंतर राज्यातील आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी म्हणजे सगळ्या अभ्यासक्रमासाठी एकत्रित रजिस्ट्रेशन केलं जातं आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया मात्र टप्प्याटप्प्यात घेतली जाते. जसं आपण पाहतो रजिस्ट्रेशननंतर ग्रुप A, MBBS, BDS यांची प्रक्रिया सुरुवातीला राबवली जाते. त्यानंतर ग्रुप B, BAMS, BHMS म्हणजेच आयुष कोर्सेस यांची प्रक्रिया राबवली जाते आणि त्यानंतर ग्रुप C फिजिओथेरपी म्हणजेच BPTH, BOTH उर्वरित कोर्स या क्रमाने सुरू होते. एकंदरीत काय तर हा नवीन अभ्यासक्रम ग्रुप C मध्ये समाविष्ट होईल. आपल्याला बदलणाऱ्या नियमांसाठी नवीन नोटिफिकेशन आल्यानंतर त्यामधूनच आपण अभ्यास करावा. या कोर्सचं अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर विद्यार्थ्यांना नैसर्गिक उपचार आणि योग याद्वारे आरोग्य व्यवस्थापनाचे ज्ञान देणे. BNYS अभ्यासक्रम नैसर्गिक उपचार आणि योग यावर भर देतो जो पारंपरिक वैद्यकीय पद्धतीपेक्षा वेगळा आहे. या कोर्सनंतर आपल्याला रोजगाराच्या संधी कुठं उपलब्ध होऊ शकतात तर BNYS पदवीधर अनेक आरोग्य सेवा क्षेत्रात काम करू शकतात. जसे की निसर्गोपचार डॉक्टर, योग शिक्षक, वेलनेस सल्लागार आणि इतर आरोग्य सेवा क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते. BNYS हा कोर्स मागील वर्षी सुरू झाला. त्या कोर्सचं 2024चं इन्फॉर्मेशन ब्रोशर व सीट मॅट्रिक्स याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचा अभ्यास विद्यार्थी आणि पालकांनी नक्की करावा. ज्या विद्यार्थ्यांना नीट 2025मध्ये कमी स्कोअर येत आहे किंवा 12वीची एलिजिबिलिटी मिळालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपी बरोबरच याही अभ्यासक्रमाचा विचार करायला काहीही हरकत नाही. विशेष म्हणजे यामध्ये एक शासकीय महाविद्यालय आहे याचीही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.